तो यहाँ पर एक छोटा सा इंटरव्यू है सब लोग का, उसका मैं एक अलग ही वीडियो बनाऊंगा। तो भाई आपको कैसा लग रहा है अभी? अभी मुझे फर्स्ट टाइम मेरा एक्सपीरियंस है। मैंने सोचा नहीं था कि इतना तक चलूंगा, लेकिन चल रहा हूँ अभी तक। कुछ प्रॉब्लम है अभी? अभी कुछ तो नहीं है प्रॉब्लम फिलहाल, कुछ होगा भी नहीं। होप फॉर द बेस्ट। ओम साई राम, जय साई राम। और नया वारकरी, यंग यंग एंड यंग वारकरी। यस, अभी तक सब अच्छा है, अभी आगे बाबा के ऊपर है। जय साई राम। जय साई राम। माझे नाव महादेव नागवेकर, राव पी खंय कायसुआ। आणि ही तुझी किती खंयची वारी? ही पहिली वारी हा माझी। कशी चालली ही वारी? बेस्ट, एकदम फर्स्ट क्लास। तुका- हे चितून आले की हांव असं चलन पावतलो म्हणून त्यांना अजूनपासून हातपाय म्हणजे घट आहा आणि कसलोच त्रास ना। त्यांना ही कशीच ऐकले ते माझ्या मनाला कोण ना। हायन एक ते म्हापसांना वाचले की बाबा शिर्डी आणि अयोध्या राम वयता म्हणून। त्यांना म्हाका आयकून की म्हाका झेमय पडना आली आणि म्हाका दिसले अयोध्या वयच्यात खंय। ताका लागून स्वामीक सांगले हे बाबा हांव आता 2 महिने आसतना त्यांना तुका कोण तरी सांबाळटले, त्यांना माझ्या तू हे दवर हांव तुका झोळेन घालून व्हरता। इतक्यात माझे। आणि तुका कितें सांगपाक जाय ह्या तरण्या पिढीक कितें सांगपाक जाय? आता जोळेन स्वामी आसा, तुजो अनुभव कसो कितें ह्या पिढीक? माझो अनुभव आसा, माझो अनुभव कितें आसा की हे भुरगे सगळे माझेत, त्यांना ते बरे जावचे आणि त्यांका हातीपायांक सुशेग गावचो। त्यांच्यानी जाणट्यांक नेणट्यांक सगळ्यांक भाव प्रेम असे देऊन सगळ्यांचे बरे जावचे आणि याच्यापेक्षा ते बरे जावचे आणि याच्यापेक्षा वारी करीत रावचे। भाई तुम्ही न्यू वारकरी? हा, न्यू वारकरी। तुमचे वय कितले? वय 61 माझे। मग कसो एक्सपिरियन्स किती आसा तुमका वारयेचो? एक्सपिरियन्स म्हाका फर्स्ट कांयच नाहलो, फर्स्ट एक्सपिरियन्स आता हांवें घेतला हो। ओके, तुमकां पळोवनूच हांवें घेतलेलो हा। अशें? हय, म्हाका पयलींचो एक्सपिरियन्स कांयच नाहले। बरें। सर्वीस वाईन म्हाका सांगला म्हणून हांव तेज्या वांगडा येयल्लो हा। तेन्ना एक्सपिरियन्स ना तेज्या वांगडा एक्सपिरियन्स म्हाका गावल्ले हांवें। आणि कितें हातीपांय त्रास? हातीपांय बीन आतां त्रास काय ना, पयले 2 दीस मातशे त्रास आतां बरो हा, फिटनेस बरें हा। तुम्ही कसे? तुम्ही? हांव प्लेन मैकावाडा। वारकरी? हय, न्यू वारकरी। तुझं नाव? नाव साहिल पार्सेकर। काल आरती वगैरे झाली न्हू? आरती बेस्ट चल्लो, बरी उमेद येयली। उमेद येयली। आणि कितें सांगपाचें तुमका? माझ्यार काल बाबाचो भार येयलो, ओके, बरे भशेन जाल्ले सगळे आणि सगळे बरे जाले। आणि कितें एक्सपिरियन्स कसो आहा तुमचो आतां मेरेन? एक्सपिरियन्स आतां मेरेन बरो हा, मातशे पांय दुखता पूण बरो हा। सगळे जाण हांगासर साई परिवारांतले सगळे बरे हा, सपोर्ट करतात एकामेकाक। अयोध्या येवपाक आसा तुमी? अयोध्याचे शुअर ना, पूण शिर्डी शुअर हा। बरें, साईराम। जय साईराम। जय साईराम। तुमचें नाव कितें पात्रांव? दीपक मांद्रेकर। खंयचे तुमी? हांव गिरवडचो। कितली वर्स जाली तूं वारी करता? साई भक्त परिवारान जेन्ना पहिली वारी काडलेली ते वारीक फक्त हांव साई भक्त परिवाराक वाटेक मेळपाक गेल्लो। तेचे उपरांत आज मेरेन 11 वर्सां हांव साई भक्त परिवारा बरोबर आहा। एक साई भक्त परिवाराचो हिस्सो म्हणून हांव साई भक्त परिवारा बरोबर आसा। आणि आज हे फावट आमी अयोध्येची वारी काडलेली आसा आणि आता आज आमचो 7वो दीस। अक्षरशः अशें दिसता की आमी खरोखर इतिहास घडोवपाचो आहा आणि सगळें आमकां एक सांबाळपी आमचो संस्थापक जो प्रशांत वेर्लेकर भाई, जो सगळ्यांक सांबाळून सगळ्यांक घेवन जो वयता, आज त्याचे खरोखरच उपकार म्हणपाचे, त्याचे एक अभिनंदन करपाचें कशें दिसता की सगळ्यांक तो सांबाळून आज मेरेन तेणी 11 वर्सां जालीं सबंद गोंयचो एक इतिहास कसो घडोवन हाडलेलो आहा। आणि ह्या इतिहासान जे सगळे साई भक्त परिवारान जितले आमचे मेंबर आहा, अंदू 105 मेंबर आहात, खरोखर बरें दिसता, आयकून बरें दिसता। आणि खरें सांगपाचें म्हणजे ह्या साई भक्त परिवारान एकूय भुरगो असो ना की तो उर्मट आपणाक जाय ते करता, आपणाक जाय ते वयता, आपणाक जाय ते म्हणजे सगळें जशें भाई सांगता भाई, आणि तसोच भाईच्या फाटल्यान जो आमच्या ग्रुपाचो जो अध्यक्ष आहा जो मंदार नागवेकर, ह्या मनशाचे पासून सगळे जाण आयकतात, कितें सांगलें त्यांच्या हेचे प्रमाणे म्हणजे ते कितें खंयचो आदेश दिलो तेचे भायर ते वचनात, कितें सांगलें त्यांचे तितलेंच आयकप। अशा पद्दतीन हो जो साई भक्त परिवार आहा खरोखरच गोंयचो इतिहास घडोवपाचो म्हटल्यार साई भक्त परिवार। अशें कितें मनान तुज्या आयलें की तुवें वारी करची अशें दिसलें? हांव पयलीं पासून सांगतालो, जेन्ना म्हाका बाबा आपल्या पांया कडेन व्हरतलो किंवा राम आपल्या पांया कडेन व्हरतलो तेन्ना हांव वारीक वयतलो। आणि आता कितें चेंजीस दिसला तुका? एक
एक 10 वर्सां पहिली वारी चालू केल्ली आणि आयचे जे भुरगे चलता खूप चेंजीस आहा भरपूर चेंजीस आहा. 10 वर्सां पयलींची वारी आसली ते वारीक कितें बारीक बारीक कितें आयकोंक येताले, पूण आतां भुरगे इतले उमेदी आहा. आणि काल तर अश्यो आरती बसून अश्यो जाल्यो म्हणजे 7 दीस चलोन बसून हे वारकरी सगळे जर नाचून नाचून जर आरती करू शकता की खरोखर तो पावर साईबाबाचो, शेगावच्या गजानन महाराजाचो आणि अयोध्या श्रीरामाचो. तुम्ही आता केन्ना शिर्डी पावतले? आम्ही शिर्डी पावतले 18 तारखेक. थंयच्यान तुम्ही मागीर फुडें वारी कशी कितें? शिर्डी पावतले, त्याच्या उपरांत 6 दिसांनी आम्ही शेगाव पावतले, शेगाव गजानन महाराजच्या मठान पावतले. त्याच्या पुढे त्याच्या उपरांत बागेश्वराकडे पावतले आणि फेब्रुवारीच्या 24 तारखेक आम्ही अयोध्याक पावतले. आता तुम्ही चलताना तुमकां कितें त्रास बी कितें आसता? अजिबात ना. लोकांच्या वाटे वयलो सपोर्ट कसो आसा तुमकां? भयंकर. धाकटी पोरां आपापल्या घरांसून आमकां वाटेन वयताना पळयतात जय श्रीराम हेच नारे. आणि त्यांचे ते धाकट्या भुरग्यांची ती त्यांची उत्सुकता पळोवन आमकां इतलें बरें दिसता की फुडली पिढी अशी घडटली की खरोखरच आमचो सनातन धर्म वयर सरतलो आणि सनातन धर्मान आम्ही कितें तरी करूंक शकतले. जय साईराम. तुमचें नाव कितें? जय साईराम. माझे नाव रत्नकांत भाटकर. रावपी खंय तू? रावपी पेडे. जय साईराम. जय साईराम. नाव कितें तुमचें? माझं नाव शेखर केली. मी कुडाळचा आहे. पण मला आता गोव्यामध्ये 15 वर्ष झाली. मी तिकडनं गोव्यामधनं वारी करतो. माझी आता 10वी वारी आहे. आणि असं वाटतं की 10 वर्षामध्ये मी गोव्यामध्ये खूप काही शिकलो. माझे मित्र जमले, मित्रप्रेम मला मिळालं गोव्यामधनं. त्यामुळे मला वाटलं की अजून पण लाईफात जोपर्यंत जीवन चांगलं आहे, हातपाय चांगले आहेत, तोपर्यंत मी वारी करत राहणार. जोपर्यंत मला सपोर्ट आहे तोपर्यंत मी वारी करत राहणार. तुझी केन्ना वारी स्टार्ट झाली, कशी कितें स्टार्ट झाली, मातशें ब्रीफ सांगचे तुम्ही? माझी वारी मी दुसऱ्या वारीला जॉईन झालोय. तिथून माझी वारी चालू झालेली आहे. साई भक्त परिवाराला मी जॉईन झालोय तेव्हा. आणि तेव्हापासून आम्ही जरा थोडे कमी वारकरी होतो. आता आम्ही भरपूर वारकरी आहेत. तेव्हा चालायचं म्हणजे अरे 10 वारकरी पुढे गेले, त्याच्या पाठनं 10 वारकरी गेले, आम्ही एकटाच पाठी राहायचो, स्लो चालायचो. हे बाकीचे वारकरी आमचे चालायचं पण त्यांच्याबरोबर चालत नव्हतो. मी स्लो चालायचो. असं असलं की एकदम फास्ट जाऊन पुढे जाऊन काय फायदा नसतो. तर पाय रेस्ट भेटायची पायाला पण. असं करून मी चालत गेलो. आता म्हणजे 10 वारी मला एक्सपिरियन्स चांगला मिळाला. व्यवस्थित वारी होते, पायाला फळ वगैरे काय नाही, चांगलं आहे, मी खडखडीत आहे. अजून पण धावून मी जाऊ शकतो, एवढी माझी ताकद आहे. पहिली वारीन आणि आताच्या वारीन 10 वर्ष झाली. आता तुझा एक्सपिरियन्स आसा, मातसो आमकां मातसो एक्सपिरियन्स शेअर कर तुझो, पहिली वारीचो आणि आताच्या वारीचो. पहिल्या वारीचं मला एक्सपिरियन्स कसं चालायचं ते माहित नव्हतं. आता मला समजलं की धावून काही होत नाही, स्लो चला. तुझी जी चालायची कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटी चाल. दुसरा धावतो म्हणून त्याच्या पाठून धावू नको. धावून वारी होत नाही. जसं तू चालतो त्याच चालणं चाल. आज तुझे पाय दुखले, जरा स्लो चाल. उद्या पाय दुखले आणि जरा स्लो चाल. पण धावू नको. धावून वारी होत नाही. मी आता तेच फॉलो करतो. 10 वर्ष मला झाली. मी पहिल्यांदा माझ्या पायाला फोड वगैरे यायचे, पाय दुखायचे. आता मला 6-7 वर्ष आली, पायाला फोड वगैरे काय येत नाही. धावल्यानंतर फोड येतात, जास्त पाय तापल्यानंतर फोड येतात. आणि पायाला तेल लावायचं, स्प्रे, आयडेक्स, गोळ्या वगैरे घेऊन काही फायदा नाही. आपलं जे नारळाचं तेल असतं, कोकोनट ऑइल, त्याच्या आतमध्ये कापूर, हेअरडेल तेल टाकायचं आणि पायाला लावायचं. एक पायाला फोड येत नाही. माझ्या पायाला अजूनपर्यंत एक पण फोड आलेला नाही. मी शूज घालून चालतो. आता कुडाळच्यान कितले लोक आसा तुम्ही? कुडाळचे आम्ही 2 जण आहोत. गेल्या वर्षी 3 जण होते आणि 2 जण आहोत. आणि तुम्ही या फुडल्या वर्षी वाढू शकता? 2, 3, 4, 5 होऊ शकतात. जय साई. ओम साईराम. जय श्रीराम. जय साईराम. आता तुमचे नाव कितें? लक्ष्मीकांत विठ्ठल शिरोडकर. रावपी खंय? हांव पोंबुर्बा. कितली वर्स जाली साई भक्त परिवारात जॉईन जाला? 6 वर्साचा. कशें कितें चल्ला? बरें चल्लां. हेजे मार्गदर्शनाखाली प्रसाद वेल्लेकर आणि अध्यक्ष आमचो मंदार बाब. आणि तुमचे जेवणाचे रावपाचे कशें कितें आसा सोय? जेवणाचें कांयच प्रॉब्लेम ना. सगळे कितें आसा, सगळे ऑलरेडी सेटींग केल्लें आसा. सेटींग म्हणजे कितें, ऑलरेडी ते स्पॉन्सर आणि साई भक्त आसा अशें आमचे सगळे गोंयान आसा. ते आमकां ते अन्नदान आणि हे करता, आमच्या जेवणाची तयारी करतात. उदक पाणी तुमकां वाटे लागता ती? कांय प्रॉब्लेम ना. सेवेकारी आसा तुमचे? सेवेकारी सिद्धेश, आमचो क्षितीज, संदीप आणि नवीन आसा. म्हणजे कितें आमकां उदकाचो काय प्रॉब्लेमूच कांयच ना. तेंचे योगदान कशें कितें आसा साई भक्त परिवाराक? तेंचे योग्यदान म्हणजे तेंचे मेन योग्यदान आसा. कित्याक आमी चलपाक आणि आमी खंय आतां कितें आसा आमचे कडेन कितें उखलूंक जायना की बॅगां आणि कितें तेंचे आमकां कितें लागतात तितले ते आमकां ते प्रोवायड करता. तेंकां एक उलो मारपाचो इतलेंच आमचें हें आसा. अशी सेवा तुमकां आनी खंय गेल्ले जाल्यार मेळटली आसली? ना, अशी सेवा आमकां आनी कोणूच दिवंक शकना.